नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आज कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच भागवत एकादशी. आज चातुर्मास्य समाप्ती, पंढरपूरची यात्रा आणि त्यानिमित्ताने आज आपण ऐकणार आहोत हरिभक्तपरायण सौ अंजली श्रीकृष्ण जोशी यांचं कीर्तन. त्यांना साथ देणार आहेत तबल्यावर जगदीश सोनवणे नाशिक आणि हार्मोनियमवर आहेत श्री चंद्रशेखर शुक्ल त्र्यंबकेश्वर. तेव्हा ऐकूयात कीर्तन. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री मोहिनी राजाय नमः. हरि जय जय राम. राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम. राम कृष्ण हरि जय जय 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 राम. गोवर्धन धर गोपाल नरत. गोवर्धन धर गोपाल नरत. गोकुल संकटहारी. राम कृष्ण हरि जय जय राम. हरि जय जय राम. हरि जय जय राम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भक्ती वेगळे जे ज्ञान तेथे कैसे समाधान. भक्ती वेगळे जे ज्ञान तेथे कैसे समाधान. म्हणून भक्ती पंथे लागा. प्रेम राघोबासी मागा. भक्ती ज्ञानाची माऊली. भक्तीपासून मुक्ती झाली. भक्तीपासून मुक्ती झाली. भक्तीपासून मुक्ती झाली. भक्ती वेगळे जे ज्ञान तेथे कैसे समाधान. भक्ती सर्वांगी प्रगटे तरीच केशव स्वामी भेटे. भक्ती सर्वांगी प्रगटे तरीच केशव स्वामी भेटे. तरीच केशव स्वामी भेटे. तरीच केशव स्वामी भेटे. भक्ती वेगळे जे ज्ञान तेथे कैसे समाधान. तेथे कैसे समाधान. तेथे कैसे समाधान. समर्थ रामदास स्वामींचे ज्येष्ठ अनुयायी केशव स्वामी भक्तीचं महात्म्य सांगतायत. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती. म्हणूनच या नरदेही प्राप्ती परलोकीची. केवळ या नरदेहातूनच परलोकीची प्राप्ती म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष मिळणार आहे. अहो तेच तर मनुष्य जन्माचं उद्दिष्ट आहे, ध्येय आहे. आणि ते साध्य करण्यासाठी म्हणजेच मोक्ष किंवा मुक्ती मिळवण्यासाठी त्यातल्या त्यात सोपा, जवळचा आणि अगदी खात्रीचा मार्ग कोणता?
अहो वेद कालापासून याचा विचार केलेला दिसतो. ज्ञानात एव तू कैवल्यम असं एक श्रुतिवचन आहे. अर्थात ज्ञानामुळे म्हणजे व्यावहारिक ज्ञानामुळे नव्हे बरं का, तर आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, स्वस्वरूपाचं किंवा भगवंताच्या स्वरूपाचं सम्यक ज्ञान झालं तरच कैवल्य प्राप्ती शक्य आहे. तरच कैवल्य प्राप्ती शक्य आहे हा समज किंवा सिद्धांत रूढ झालेला होता. मात्र आमचे केशव स्वामी त्याला आक्षेप घेतात आणि म्हणतात, भक्ती वेगळे जे ज्ञान तेथे कैसे समाधान. त्यांच्या मते केवळ ज्ञानामुळे काहीही साधत नाही, कारण केवळ ज्ञान हे अहंकार वाढवणारं असून अहंकार तर भगवंताला अजिबातच आवडत नाही. नुसत्या ज्ञानाने भक्ती करणाऱ्याला आणि भगवंतालाही समाधान मिळत नाही. भक्ती विण ज्ञान गवसती वेडे. म्हणून त्या ज्ञानाच्या मुळाशी भक्ती असणं अत्यंत आवश्यक आहे. भक्ती ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. भक्तीतून निर्माण झालेलं ज्ञान मन प्रसन्न ठेवतं आणि त्या भक्ती प्रकाशातच मग ज्ञान मार्ग स्पष्ट दिसायला लागतो. म्हणून भक्ती पंथे लागा, प्रेम राघोबासी मागा. आणि हो, ती भक्ती किंवा ते प्रेम त्या भगवंताकडेच मागायचं कारण काय हो? कारण भक्ती पदार्थ तब मिले जब प्रभु होत सहाय. अहो भगवंताची कृपा असल्याशिवाय, त्याचं सहाय्य असल्याशिवाय आपल्या मनात भक्ती उत्पन्नच होत नाही. म्हणून तर सर्व मोठमोठ्या संतांनी, वैष्णवांनी त्या भगवंताकडे केवळ भक्तीच मागितली. भक्तीने ओतप्रोत भरलेलं श्रीमद भागवत पुराण लिहून झाल्यानंतर व्यास महर्षी म्हणले, भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यत प्रभो. किंवा हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा असं तुकाराम महाराज म्हणतात. तर राघवा देई तुझे भजन असं समर्थ म्हणतात. प्रल्हादानी पण अच्युत भक्तीच मागितली. एखाद्या व्यसनाधीन माणसाला ती गोष्ट मिळाली नाही तर जशी अस्वस्थता येते तशी अस्वस्थता किंवा व्याकुळता तुझं दर्शन न झाल्यास आम्हाला व्हावी असं वैष्णव भक्त म्हणतात. सुंदरकांडात तुलसीदास म्हणतात, प्रीती जडो तरी तुझिया पाया भजन घडो इंद्रिय समुदाया. आणि रंगनाथ स्वामी तर म्हणतात, मजला नवविध भजन घडो, मजला नवविध भजन घडो तुझिये स्वरूपी प्रीती जडो, नवविध भजन घडो विषयोन्मुख मन उन्मन होऊन निज स्वरूपी मुरडो, नवविध भजन घडो या विरहितन मागे नजरी जिव्हा झडून पडो. बघा काय म्हणतायत, अहो ह्याच्या व्यतिरिक्त मी काही मागितलं तर माझी जिव्हा झडून पडावी. थोडक्यात काय, फक्त देवाचं प्रेम हेच आपल्याला मागायचं आहे. काय असतं, जे आत असतं तेच बाहेर पडतं. अहो फुगा फुटला की त्यातून हवाच बाहेर पडणार. आमच्या मनामध्ये सतत प्रपंच आणि सांसारिक गोष्टीच असल्यामुळे देव चुकून भेटलाच तर त्याच्याकडे आम्ही भौतिक सुखाचीच मागणी करू. पण भगवंताकडे भक्तीच मागावी, कारण भक्ती ही ज्ञानाची माऊली आहे आणि त्या भक्तीतूनच ज्ञान आपोआप मिळणार आहे. भगवंताने गीतेमध्ये स्वतः वचन दिलेलं आहे,
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन माम् उपयान्ति ते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. माझी भक्ती, माझं भजन प्रीतीपूर्वक प्रेमपूर्वक जो करेल त्याला मी बुद्धियोग म्हणजेच माझ्या स्वरूपाचं ज्ञान देईन, ज्यामुळे तो मला येऊन मिळू शकेल. थोडक्यात भक्तीचं महात्म्य कळलं. पण भक्ती म्हणजे काय हे थोडक्यात बघूया. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद मुनी म्हणतात, सा तु अस्मिन् परम प्रेम रूपामृत स्वरूपाच. त्या हृदयस्थ परमेश्वरावर अत्यंतिक प्रेम म्हणजे भक्ती. आणि जी भक्ती अमृत स्वरूपा म्हणजेच मुक्ती देणारी आहे. सा परानुरक्तिरेश्वरे. त्या ईश्वराप्रती परम अनुरक्ती म्हणजेच प्रेम असणं, यालाच भक्ती म्हणावं असं शांडिल्य मुनी म्हणतात. आमचे आद्य शंकराचार्य म्हणतात, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. मोक्ष प्राप्तीच्या सर्व साधनांमुळे, तुकाराम महाराज म्हणले ना, केली साधना गाळणी, तसं मोक्ष प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये भक्ती हीच सर्वश्रेष्ठ असून स्वस्वरूपाशी सतत लगटून राहणं, त्याच्याशी अनुसंधान ठेवणं याला भक्ती म्हणतात. तदर्पिताखिलाचारता तद्विस्मरणे परमौ व्याकुलता. सर्वात सुंदर आणि अगदी सोपी भक्तीची व्याख्या म्हणजे आपल्या सर्व कृती, आपले आचार, आपले विचार त्याला अर्पण करणं आणि त्याची विस्मृती क्षणभर जरी झाली तरी अत्यंत व्याकुळता येणं याला भक्ती म्हणावं. आजकाल आम्हाला मोबाईलची रेंज जरा जरी गेली की लगेच जीव घाबरा होतो की नाही, अस्वस्थता येते. तसं भगवंताशी संपर्क सुटला तर अत्यंतिक व्याकुळ होणं, या स्थितीला भक्ती म्हणावं. शेवटच्या चरणात केशव स्वामी म्हणतात, भक्ती सर्वांगी प्रगटे तरीच केशव स्वामी भेटे. अहो, आपल्या रोमातून भक्ती प्रकट झाली पाहिजे. अर्जुनाच्या लांब सडक केसातून सतत कृष्ण ध्वनी येत असे. आमच्या जनाबाईच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत असत. तशी भक्ती आमच्या सर्वांगातून प्रगट झाली तर तो केशव स्वामी भेटल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक कृतीतून, प्रत्येक इंद्रियाकडून त्या देवाची भक्तीच झाली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. पावसचे आमचे स्वरूपानंद स्वामी म्हणतात, बोलन ते हो तुझे चितवन, बोलन ते हो तुझे चितवन, चिंतिन ते ध्यान हो तुझे, बोलन ते हो देखे न ते हो तुझे ची दर्शन, केवळ तुझीच भक्ती घडो. स्वामी सूत्र यापुढे जाऊन म्हणतात, कासयासी भाळ राहिले से आता, जरी नाही माथा चरणी तुझिया, नेत्र का ते सया काय त्या उपयोग, जरी वियोग तो दर्शनाचा. म्हणजे काय, भगवंताशिवाय दुसरा विचारच नाही मुळी. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली अपारा तोषा लागे. आपण वाळलेलं फूल,
किंवा सडकं कुजलेलं फळ देवाला वाहत नाही, त्याप्रमाणे आपल्या कर्माची फुलं ही अत्यंत पवित्र आणि निष्काम मनाने केलेली सत्कृत्यच असायला हवीत. अशी सर्वांगीण आणि सर्वकष भक्ती केली तरच देव भेटेल. देव भेटला की अष्टसात्विक भाव जागृत होतात. भाव, भक्ती, ज्ञान आणि मोक्ष ही साखळी आहे. थोडक्यात केवळ ज्ञानामुळे मुक्ती नसून भक्तियुक्त अशीच ज्ञान असणं आवश्यक आहे. हेच आपल्याला पूर्वरंगामध्ये सांगितलेलं आहे. भक्ती वेगळे जे ज्ञान तेथे कैसे समाधान. भक्ती वेगळे जे ज्ञान तेथे कैसे समाधान. म्हणून भक्ती पंथे लागा प्रेम राघुबासी मागा. प्रेम राघुबासी मागा. प्रेम राघुबासी मागा. बोला पुंडलिक वरदा. कीर्तन परंपरेनुसार 2 मिनिटं भजन करूया. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण. नाभागाचा पुत्र अंबरीश. नाभागाचा पुत्र अंबरीश. परम भक्त विष्णूचा. सप्तद्वीपावर राज्य जयाचे. प्रेमी संत जनांचा होता. प्रेमी संत जनांचा. दुर्वासे दिधला. दुर्वासे दिधला शाप त्या हरिने धारियला. शाप त्या हरिने धारियला. संपूर्ण कार्तिक महिना विष्णू किंवा कृष्णाच्या भक्तीसाठी फार महत्त्वाचा आहे. अधिक फलदायी आहे. कार्तिकी एकादशी म्हटलं की आपल्याला अंबरीश राजाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. इक्ष्वाकू वंशातील नाभागाचा पुत्र राजा अंबरीश अतिशय पराक्रमी, दानशूर, सत्शील आणि मुख्य म्हणजे विष्णूचा परमभक्त होता. संत सज्जनांच्या सहवासात रमणाऱ्या या अंबरीशाची पत्नी देखील थोर विष्णुभक्त होती. साधन द्वादशी व्रत आचरिले पत्नी सह अंबरीशाने. कार्तिक मासी उद्यापन ते निधिवनी पूजन कृष्णाते. ऋषी दुर्वासांचे आगमन भासे भाग्याचे. दोघांनी मिळून साधन द्वादशीचं व्रत धरलं होतं. कार्तिक महिन्यात सुरुवात करून वर्षभरातील 24 एकादशा करून झाल्या. पुढच्या वर्षीच्या कार्तिक महिन्यात द्वादशीचं पारणं आणि या व्रताचं उद्यापन करायचं होतं. आमच्यासारखी एकादशी आणि दुप्पट खाशी असं नाही बरं का. दशमीला सूर्यास्तानंतर अन्नाचा कण पोटात नाही. एकादशीच्या दिवशी निर्जळी उपवास करायचा आणि दिवसभर फक्त हरिभक्ती आणि नामस्मरण करून द्वादशीच्या दिवशी एक भुक्त राहायचं, म्हणजे उपवास सोडून झाल्यावर पुन्हा जेवायचं नाही. कार्तिक महिन्यातील द्वादशीला निधिवनात कृष्णाची पूजा झाली. भोजनासाठी मोठे मोठे पुरोहित, ब्राह्मण, ऋषीमुनी सर्व जमलेले होते. राजाने भरपूर दानही केलं.
अन्न, वस्त्र, संपत्ती, भूदान, अहो गायींच्या शिंगांना आणि खुरांना सोन्याने मढवून सालंकृत गोदान पण झालं. सर्व यथासांग झालं. आणि तेवढ्यात दुर्वास मुनींचं आगमन तेथे झालं. राजाला अतिशय आनंद झाला. ऋषींचं पाद्यपूजन आगत स्वागत करून राजा म्हणाला, मुनिवर्य, आपण स्नान करून यावं, तोपर्यंत पाना घेतोच आहोत. दुर्वास ऋषी पण आनंदाने यमुना नदीवर स्नानासाठी गेले. मात्र त्यांना परत यायला उशीर व्हायला लागला. इकडे द्वादशीचा मुहूर्त टळेल की काय ही भीती वाटू लागली. सगळेजण चिंतित झाले. मुहूर्त टळला तर व्रताचं फळ मिळणार नाही. आजवर केलेले 25 उपवास वाया जातील. संकल्प सिद्धीच जाणार नाही. पण राजाला तर दुर्वास ऋषी आल्याशिवाय भोजन करणं सुद्धा पटेना. मोठा पेच निर्माण झाला. तेव्हा सर्व पुरोहितांनी उपाय सुचवला की राजांनी तीर्थप्राशन करावं आणि ब्राह्मणांना जेवू घालावं. नाईलाजानी बरं का, नाईलाजानी अंबरीशाने केवळ पळीभर जल प्राशन केलं आणि पंगत बसली. तेवढ्यात दुर्वास तिथे आले. सर्व मंडळी जेवायला बसलेली पाहून अतिशय संताप झाला. काय हे चालले अन्न उष्टावले, काय हे चालले अन्न उष्टावले, द्वादशी पारणे मज विना साधले, द्वादशी पारणे मज विना साधले, काय हे चालले अन्न उष्टावले, दुष्ट हे तू तुझा मजसी अवमानिले, दुष्ट हे तू तुझा मजसी अवमानिले, भोगाता तुझ्या करणीची तू फळे, भोगाता तुझ्या करणीची तू फळे, काय हे काय हे काय हे. दुर्वासांना राग आवरेना. नाहीतरी दुर्वास मुनी अत्यंत कोपिष्ट म्हणूनच प्रसिद्ध होते. त्यांनी राजाला शाप दिला. राजा, अरे मोक्ष तर सोडत, उलट तुला विविध योनीत 10 जन्म घ्यावे लागतील. क्रोधाविष्ठित मुनीने शापुनिया अंबरीश राजाला, करण्या भस्मतयाचे हो, करण्या भस्मतयाचे, निर्मियले त्वरित दुष्ट कृत्येला रागा रागाने दुर्वासाने आपल्या डोक्यावरील एक जटा उपटून जमिनीवर आपटली आणि अंबरीशाला जाळण्यासाठी कृत्या नावाची राक्षसीन निर्माण केली. आता एवढं मोठं संकट आपल्या भक्तावर आलेलं पाहून विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र राजाच्या रक्षणार्थ पाठवलं आहे. रक्षण करण्या अंबरीशाचे, रक्षण करण्या अंबरीशाचे, चक्र ते अवतरले भूवर, चक्र ते अवतरले. क्षणात जाळून कृत्येला त्या दुर्वासा धरिले, दुर्वासा धरिले. त्रैलोकी मुनी धावत सुटले, त्रैलोकी मुनी धावत सुटले, त्रैलोकी मुनी धावत सुटले, सोडवा मज वदले देवा, सोडवा मज वदले. ब्रह्मा शिवन विष्णू स्वयेही, ब्रह्मा शिवन विष्णू स्वयेही, थांबवू न शकले चक्रा, थांबवू न शकले. अहो घर 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 करत चक्र पृथ्वीवर आलं. क्षणात त्या कृत्येला जाळून ते दुर्वासांच्या मागे लागलं. दुर्वासांना पळता भुई थोडी झाली. ब्रह्मा शिव आणि प्रत्यक्ष विष्णूंनीही नकार दिला. विष्णू म्हणाले, चक्र माझं असलं तरी मी माझ्या भक्तासाठी सोडलेलं आहे. आता त्याच्यावर अंबरीशाचाच अधिकार आहे. तोच चक्राला थांबवू शकेल. तू अंबरीशाला शरण जा. नाईलाजाने दुर्वास अंबरीशाला शरण गेले. म्हणाले,
थांबव चक्रा सोडव मजला याचना तुझ करीतो क्रोधाने शापियले तुझला शरण तुला लो शरण तुला लो. क्षमाशील अंबरीश राजांनी मनात जराही राग न ठेवता दुर्वासांचं रक्षण केलं. विष्णूंना स्मरून चक्राला नमन केलं. स्तुती करून चक्राला शांत केलं. चक्र अंतर्धान पावलं. क्षमाशील त्या अंबरीशाने दुर्वासा रक्षिले नमन करोनी स्तुती गावोनी चक्रा शांतविले. शतजन्माच्या शापाला हो हरिने धारियले हरिने धारियले. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आपल्या भक्ताच्या संकटकाळी विष्णू असे धावून येतात. पुढे या अंबरीश राजाला मुक्ती मिळाली. शिवाय त्याचा 10 जन्माचा शाप धारण करून विष्णूंनी स्वतः दशावतार घेतले. अशी ही श्रेष्ठ भक्तीच मुक्ती मिळवून देते. हेच आपण पूर्वरंगात ऐकलं. भक्ती वेगळे जे ज्ञान तेथे कैसे समाधान म्हणून भक्ती पंथे लागा प्रेम रागोबासी मागा प्रेम रागोबासी मागा प्रेम रागोबासी मागा. श्रोते हो, आज भागवत एकादशी म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशी आणि त्यानिमित्ताने आपण कीर्तन ऐकलं हरिभक्तपरायण सौ अंजली श्रीकृष्ण जोशी यांचं. त्यांना तबल्यावर साथ करत होते जगदीश सोनवणे नाशिक आणि हार्मोनियमवर होते श्री चंद्रशेखर शुक्ल त्र्यंबकेश्वर. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.